होतं. काँग्रेस सोडण्याची वेळ तुमच्यावर का आली असं म्हणाल? नाही, काँग्रेस सोडण्याची वेळ म्हटलं तर काँग्रेसनीच आणली असं म्हणावं लागेल. कारण की गेल्या माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये 2009 साली मी पहिल्यांदा या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलो. पक्षाने मला उमेदवारी दिली, मी निवडून आलो. जनतेनं मला या ठिकाणी कौल दिला. 2009 सालामध्ये मी पहिल्यांदा नवीन होतो, नवीन लोकप्रतिनिधी म्हणून मी विधानसभेमध्ये काम केलं. त्या सर्व प्रक्रियेनंतर 2014 साली मी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी म्हणून मला या जनतेनं इथल्या निवडून दिलं. 2014ला खरं तर सरकार विरोधी पक्षाचं होतं. नंतर 2019 साली परत मला तिसऱ्यांदा भोर मतदारसंघातील जनतेने मायबापानं मला परत एकदा काम करण्याची संधी दिली. खरं तर 2019 साली ज्या वेळेला ही संधी मिळाली त्यावेळेला कोणालाही असं वाटत नव्हतं की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये येईल. अचानकपणे तिन्ही पक्षांची एक युती झाली आणि त्या युतीमधून साधारणतः अशी परिस्थिती निर्माण झाली की हे सरकार आता या ठिकाणी सत्तेमध्ये येईल आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेमध्ये आलं. काँग्रेसच्या वाट्याला 12 मंत्रिपदं मिळाली. खरं तर पुणे जिल्हा हा राजकीयदृष्ट्या सेन्सिटिव्ह जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रामधला एक मोठा जिल्हा म्हणून या मतदारसंघात किंवा या तालुक्यामध्ये किंवा या पुणे जिल्ह्याला निश्चितच मंत्रिपद मिळेल. आणि ते मिळत असताना सिनियरिटी असेल किंवा तुमच्या काँग्रेस पक्षातला कार्यकाळ असेल याचा विचार करता संग्राम थोपटे म्हणून मला संधी मिळेल अशी कार्यकर्त्यांची देखील भावना त्या ठिकाणी होती. तिथं संधी थोडक्यात मिळाली नाही. ठीक आहे म्हटलं, संधी मिळाली नाही, पक्षसृष्टींचा निर्णय असतो, तो आम्ही मानला. त्या पद्धतीनं कामकाज सुरू ठेवलं. नंतर 2 वर्षानंतर परत एकदा विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माननीय नानाभाऊ पटोलेंनी दिला. म्हटलं आता आपल्याला पूर्वीच्या काळात संधी मिळाली नाही, आता आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मी दिल्लीला सुद्धा पक्षसृष्टी असतील, वरिष्ठ नेतेमंडळी असतील, महाराष्ट्र प्रदेशचे वरिष्ठ नेतेमंडळी असतील यांच्याशी सुद्धा सातत्यानं संपर्कात होतो. बहुतांश आमदारांचं सुद्धा मनोगत मत माझ्याबद्दल होतं की यांना अन्याय झाला, यांना संधी मिळाली पाहिजे. परंतु त्याही निवडणुकीमध्ये संधी मिळाली नाही. किंबहुना एवढं मोठं संविधानिक पद हे जवळपास वर्षाहून अधिक काळ त्या ठिकाणी रिक्त राहिलं. त्यानंतर देखील परत एकदा तिसऱ्यांदा सरकार सत्तेतून गेल्यानंतर परत विरोधी पक्षनेतेपदाची सुद्धा संधी त्या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा होती. ठीक आहे, आता तिथं सेवाज्येष्ठता या सगळ्या गोष्टीचा विचार करून तिथंसुद्धा पक्ष प्रमुख नेत्यांनी त्या पद्धतीचे निर्णय घेतले. कार्यकर्त्यांची भावना आता अशी झाली की सातत्यानं तुम्ही ज्या वेळेला पहिल्या टर्मला निवडून आला त्यावेळेला ठीक आहे, तुमचा अनुभव नव्हता, तुमची सिनियरिटी नव्हती. सलग 3 वेळेला तुम्ही निवडून येत आहे. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठ्या शक्तींच्या विरुद्ध निवडून येत आहे आणि येऊनसुद्धा तुम्हाला राजकीयदृष्ट्या पक्षाकडून ताकद दिली जात नाही. परिणामी विकास कामांनासुद्धा या तालुक्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय ते ठीक आहे, परंतु अधिकचं झुकतं माप त्या ठिकाणी मिळण्यासाठी आपल्याला आता कुठेतरी बदलाचा निर्णय घेतला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना होती. मला बऱ्याच वेळेला कार्यकर्ते भेटायचे, बोलायचे, आपल्याला डावललं जाते, आपण निर्णय घेतला पाहिजे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एका कुटुंबामध्ये वावरलो. काँग्रेस पक्षामध्ये आज मी गेले अनेक वर्ष काम केलं आहे. माझ्या वडिलांनी काम केलं आहे. खरं तर दुःख वाटतंच निश्चितच, परंतु शेवटी आता तालुक्याचं भवितव्य असेल, तालुक्यातील असणाऱ्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीकरता असेल, विकास कामाच्या सोडवणुकीकरता असेल, हा निर्णय आता आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे. दादा, असे म्हणलं जातं की तुमच्यावर दबाव